CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी आमदार श्वेता महाले यांनी घेतलेल्या जनता दरबारात आलेल्या प्रकरणांचा आज संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा घेतला। प्रलंबित कामांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। जनता दरबारामध्ये नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या, महसूल प्रकरणे, वीज, पाणी पुरवठा, रस्ते तसेच शासकीय योजनांशी संबंधित तक्रारींची विभागनिहाय समीक्षा करण्यात आली। यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। आमदार श्वेता महाले यांनी प्रत्येक प्रकरण गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत निपटारा करण्याचे निर्देश दिले। नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे असेही त्यांनी सांगितले। 4 मे 2026 रोजी आपण जनता दरबारचं आयोजन चिखली तहसीलमध्ये करण्यात आलं होतं। त्या जनता दरबारमध्ये जवळपास 242 तक्रारी आपल्याला विविध डिपार्टमेंटच्या प्राप्त झाल्या होत्या। ज्या 242 तक्रारी प्राप्त झाल्यात त्या प्राप्त तक्रारीवरती संबंधित डिपार्टमेंटने काय कारवाई केली त्या संदर्भातला आढावा आज प्रत्येक डिपार्टमेंट वाईज घेण्यात आला। ज्या ज्या ठिकाणची प्रकरण मार्गी लागले त्यांना संबंधित नागरिकांना पत्राद्वारे कळवण्यात आलेलं आहे आणि जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत त्या संदर्भामध्ये आपण काही निर्णय देऊ शकलो नाही। काही विषय आपले निधीचे होते, जसे की पांधन रस्ता मंजूर करणे असेल किंवा मग नाली बांधकाम असेल, तर अशा विषयामध्ये सुद्धा आपण काही प्रत्यक्ष कारवाई करू शकलो नाही। जेव्हा निधी उपलब्ध होईल त्यावेळेला पांधन रस्ते असतील किंवा शहरातले काही नाल्या असतील ते विषय त्यावेळेला जसा निधी उपलब्ध होईल त्या पद्धतीने त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राहील। परंतु जे विषय या 242 पैकी जे विषय तहसील, पंचायत समिती किंवा तालुका कृषी कार्यालय असेल किंवा पुरवठा अधिकाऱ्यांच्याकडे काही पेंडिंग विषय असतील ते मॅक्झिमम जवळपास 70% विषय हे मार्गी लागलेले आहेत। जे विषय मार्गी लागलेले आहेत त्या संदर्भात पत्राद्वारे कळवलेलं सुद्धा आहे। आता पुढचा जनता दरबार आपल्याला जून महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे 1 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता पहिला आपल्या जनता दरबारचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माझी पुन्हा नागरिकांना विनंती आहे की आपण ज्या तक्रारी आमच्याकडे देतायत त्या तक्रारी विस्तृत स्वरूपाच्या असाव्यात, जेणेकरून प्रशासनाला त्याच्यावरती कारवाई तत्काळ करता येईल। गेल्या महिन्यामध्ये जवळपास 23 अशा तक्रारी आल्या होत्या की त्यामध्ये तक्रारदारांनी फक्त 4 ओळीची तक्रार केली होती। नेमकं त्या तक्रारीवरती प्रशासनाने काय करायचं हे त्या ठिकाणी क्लिअर होत नव्हतं। तर असे विषय पुन्हा आम्हाला त्या तक्रारदाराला पुन्हा पत्रावर व्यवहार करावा लागला। तर माझी विनंती आहे तक्रारदारांनी आपल्या ज्या समस्या आहेत त्या विस्तृत स्वरूपात त्या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये द्याव्यात, जेणेकरून विलंब न लागता लगेचच तुमच्या तक्रारीवरती ऑन द स्पॉट त्या ठिकाणी आम्हाला कारवाई करता येईल। जनता दरबारात आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या समस्येचे निराकरण करणे हे आमचे कर्तव्य आहे। संबंधित विभागांनी समन्वय ठेवून प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा अशा सूचना आमदार श्वेता महाले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।